या दोन भावना कोणत्याही पुरुषाला तुमच्यावर मनापासून प्रेम करण्यास मजबूर करतात. तुम्ही कधी एकट्याने आरशासमोर उभं राहून स्वतःलाच हा प्रश्न विचारला आहे का, की शेवटी नेहमी असंच माझ्याच बाबतीत का घडतं? ज्या व्यक्तीवर तुम्ही तुमच्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करता, ज्याच्या एका मेसेजची तुम्ही तासनतास वाट पाहता, ज्याच्यासाठी तुम्ही तुमची सगळी महत्त्वाची कामं बाजूला ठेवून नेहमी तयार असता, तीच व्यक्ती हळूहळू तुमच्यापासून दूर का जाऊ लागते? ही अशी एक वेदना आहे जी जगभरातील हजारो लाखो महिलांना दररोज रात्री शांत झोपू देत नाही. तुम्ही वारंवार तुमचा फोन पाहता, त्याचं ऑनलाईन स्टेटस तपासता आणि स्वतःलाच दोष देता की कदाचित माझ्यातच काहीतरी कमी राहिली असेल. दुसरीकडे काही अशाही महिला असतात ज्या कदाचित त्यांच्या जोडीदारासाठी इतकं काही करत नाहीत, त्या त्यांच्या मागे वेड्यासारख्या फिरत नाहीत, पण तरीसुद्धा त्यांचे जोडीदार त्यांना राणीसारखं जपतात आणि त्यांना गमावण्याची भीती बाळगतात. हे पाहून तुम्हाला वाटत असेल की कदाचित त्यांचं नशीब खूप चांगलं आहे, पण सत्य यापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. इथे नशिबाचा काहीही संबंध नाही. इथे संपूर्ण खेळ आहे मनोविज्ञानाचा, म्हणजेच ह्युमन सायकोलॉजीचा. आज मी तुम्हाला एक अशी कडू पण 100% खरी गोष्ट सांगणार आहे, जी तुमच्या विचारांवर साचलेली धूळ पूर्णपणे साफ करून टाकेल. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की त्यानेही तुमच्यावर तितक्याच उत्कटतेने प्रेम करावं, तर माझ्या या प्रत्येक गोष्टी अतिशय लक्षपूर्वक वाचा. या गोष्टी तुमचं आयुष्य, तुमचं नातं आणि तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकतील. सर्वप्रथम स्वतःलाच काही अगदी प्रामाणिक प्रश्न विचारा. नात्यात नेहमी पहिलं पाऊल तुम्हीच उचलता का? सकाळी उठल्यावर सर्वात आधी गुड मॉर्निंगचा मेसेज तुमच्याकडूनच जातो का? भेटायचं ठरलं की सगळी योजना फक्त तुम्हीच करता का? तुमच्या मनात नेहमी हेच चालू असतं का, की पुढे या नात्याचं काय होईल? सगळं कधी ठीक होईल? आणि त्याच्या शांत राहण्याचा नेमका अर्थ काय आहे? जर या सगळ्या गोष्टी तुम्ही एकटीच सांभाळत असाल, तर आज एक अतिशय कठोर सत्य जाणून घ्या. सत्य हे आहे की भावनिकदृष्ट्या, म्हणजेच जज्बाती पातळीवर तुम्ही त्या पुरुषापेक्षा खूप पुढे निघून गेल्या आहात. आणि मनोविज्ञान स्पष्टपणे सांगतं की जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषापेक्षा भावनिकदृष्ट्या इतकी पुढे निघून जाते, तेव्हा ती नकळत त्या सर्व मार्गांना कायमचं बंद करून टाकते, ज्यातून त्या पुरुषाच्या मनात तिच्याविषयी खरं प्रेम निर्माण होऊ शकतं. तुम्हाला वाटतं की प्रेम व्यक्त करून तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडत आहात आणि त्याला आनंदी ठेवत आहात, पण प्रत्यक्षात तुम्ही त्याला तुमच्यापासून दूर जाण्यास भाग पाडत आहात. एका पुरुषाचा मेंदू स्त्रीच्या मेंदूपेक्षा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने कार्य करतो. एखाद्या पुरुषाला तुमच्यावर मनापासून प्रेम करण्यासाठी तुमच्या हजारो चांगल्या गुणांची किंवा प्रत्येक क्षणी तुमच्या उपस्थितीची गरज नसते. त्याला फक्त 2 अशा विशेष भावना हव्या असतात, 2 अशा खोल भावना ज्या त्याच्या मनाला हादरवून टाकतील आणि त्याला सतत तुमच्याबद्दल विचार करायला भाग पाडतील. जर या 2 भावना एखाद्या नात्यात असतील, तर तुम्ही जगातील सर्वात सुंदर, सर्वात समजूतदार, सर्वात शिकलेली आणि सर्वात चांगली स्त्री असलात. तरीही तो पुरुष कधीच भावनिकदृष्ट्या पूर्णपणे तुमचा होणार नाही. तो तुमच्यासोबत वेळ घालवेल, पण त्याचं मन तुम्हाला कधीच पूर्णपणे देणार नाही. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की त्या 2 जादुई भावना नेमक्या कोणत्या आहेत? चला सर्वप्रथम पहिल्या भावनेबद्दल सविस्तर बोलूया. ही भावना आहे तुम्हाला जिंकण्याची भावना. पहिली भावना आहे तुम्हाला जिंकण्याचा आनंद. हजारो वर्षापासून पुरुषांचा मेंदू एका शिकाऱ्यासारखा काम करत आला आहे. त्याच्या रक्तात आणि त्याच्या जनुकांमध्ये एखाद्या गोष्टीचा पाठलाग करणं, त्यासाठी मेहनत करणं आणि शेवटी ती मिळवणं हे खोलवर रुजलेलं आहे. जेव्हा एखाद्या पुरुषाला असं वाटतं की तुमचा वेळ, तुमचं प्रेम, तुमचं लक्ष आणि तुमची संपूर्ण निष्ठा त्याला कोणतीही मेहनत न करता अगदी सहज मिळाली आहे, तेव्हा त्याचा मेंदू पूर्णपणे शांत होतो. त्याच्या मनातील सगळी उत्सुकता आणि जोश हळूहळू संपून जातो. त्याच्या मनात विचार येतो, आता या स्त्रीसाठी मेहनत करण्याची काय गरज आहे? ती तर माझ्या एका इशाऱ्यावर नेहमीच माझ्या मागे येण्यासाठी तयार आहे. पण जेव्हा त्याला तुमचं लक्ष आणि तुमचा वेळ मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, जेव्हा त्याला वाटतं की तुमच्यासाठी पात्र ठरण्यासाठी त्याने स्वतःला अधिक चांगलं सिद्ध करायला हवं, तेव्हाच त्याच्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं आनंद देणारं रसायन तयार होऊ लागतं. जेव्हा तो तुम्हाला जिंकण्यासाठी छोटे छोटे प्रयत्न करतो,
तुमच्याशी बोलण्यासाठी नवीन कारणं शोधतो आणि तुम्ही त्याला हळूहळू थोडं थोडं पुढे येण्याची संधी देता, तेव्हा त्याच्या मनात तुमच्याविषयीचा आदर आणि आकर्षण अनेक पटींनी वाढतं. तेव्हा त्याला जाणवतं की तुम्ही काही साधी गोष्ट नाही जी रस्त्यात सहज मिळेल. तुम्ही एक अत्यंत मौल्यवान भेट आहात, ज्यासाठी पात्र होण्यासाठी त्याने स्वतःला घडवावं लागेल. जर त्याने कोणतीही मेहनत न करता तुम्ही त्याला सर्व काही ताटात वाढून दिलं तर त्याला तुमची खरी किंमत आधीच समजणार नाही. आणि लक्षात ठेवा, ही त्याची चूक नाही, ही त्याच्या मेंदूच्या रचनेची वास्तवता आहे, जी तुम्ही बदलू शकत नाही. तुम्हाला फक्त त्याचा स्वभाव समजून घ्यायचा आहे आणि त्यानुसार स्वतःचं वागणं बदलायचं आहे. आता आपण दुसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भावनेकडे येऊया. ती भावना आहे तुम्हाला गमावण्याची भीती. ही गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा, कारण जगातील जवळपास 95% महिला याच ठिकाणी सर्वात मोठी चूक करतात. तुम्हाला वाटतं, जर तुम्ही प्रत्येक क्षणी त्याच्या पाठीशी उभ्या राहिलात, त्याच्या प्रत्येक गोष्टीला होकार दिलात, स्वतःची कामं, स्वतःचे छंद आणि स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवून तुमचं संपूर्ण जग त्याच्याभोवती उभं केलं, तर तो तुमच्यावर जीवापाड प्रेम करेल. तुम्हाला वाटतं, तुम्ही त्याची इतकी काळजी घ्याल की तो तुम्हाला सोडण्याचा विचारही करणार नाही. पण मनोविज्ञान याच्या अगदी उलट सांगतं. मनोविज्ञानानुसार जेव्हा एखाद्या पुरुषाला पूर्ण खात्री होते की तो तुमच्याशी कसंही वागला, दिवसभर तुमच्याशी बोलला किंवा नाही, तुम्हाला त्याच्या प्राधान्यक्रमात सर्वात शेवटी ठेवलं, तरीसुद्धा तुम्ही रडत रडत पुन्हा त्याच्याच मागे फिरणार, तेव्हा तो तुम्हाला गृहीत धरायला लागतो. तो तुम्हाला आपल्या आयुष्याचा एक कायमचा भाग समजतो आणि तुम्हाला जपण्याचा प्रयत्न हळूहळू थांबवतो. त्याला खात्री असते की तुम्ही त्याला कधीच सोडून जाणार नाही आणि त्याच्याशिवाय तुम्ही एक दिवसही राहू शकत नाही. पण आता दुसरी परिस्थिती विचारात घ्या. जेव्हा त्या पुरुषाला असं दिसतं की तुमचं स्वतःचं एक वेगळं आयुष्य आहे, तुमची स्वतःची स्वप्न आहेत, तुमचे स्वतःचे मित्र आहेत, ज्यांच्यासोबत तुम्ही मनमोकळं हसता, जगता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची काही ठाम तत्त्व आहेत, ज्याच्याशी तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही. जेव्हा त्याच्या मनात ही भीती निर्माण होते की जर त्याने तुमच्याशी योग्य वागणूक दिली नाही, तुम्हाला योग्य तो सन्मान दिला नाही, तर तुम्ही कोणताही गोंधळ न घालता, कोणताही तमाशा न करता शांतपणे त्याच्या आयुष्यातून कायमच्या निघून जाऊ शकता. तेव्हाच खरा परिणाम सुरू होतो. तेव्हा त्याच्या मनात एक अस्वस्थता निर्माण होते आणि तुम्हाला गमावण्याची ही भीतीच अशी एकमेव आग आहे जी एखाद्या पुरुषाला एका स्त्रीशी खरी निष्ठा आणि प्रामाणिकपणे जोडून ठेवते. तुम्हाला त्याला घाबरवण्याची, ओरडण्याची किंवा धमकी देण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला फक्त स्वतःला इतकं मजबूत, आत्मविश्वासू आणि आनंदी बनवायचं आहे की त्याला प्रत्येक क्षणी असं वाटलं पाहिजे, जर ही स्त्री माझ्या आयुष्यातून निघून गेली तर ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि सर्वात मूर्खपणाची चूक ठरेल. अनेक महिलांना लहानपणापासूनच हे शिकवलं जातं की चांगली मुलगी बनणं हा प्रत्येकाचा प्रेम मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. त्यांना वाटतं की गोड बोलणं, सगळ्यांना मदत करणं आणि प्रत्येकाचं ऐकणं हाच खरा चांगुलपणा आहे. पण फक्त इतरांना खुश करण्यासाठी नेहमी हो म्हणणं आणि मनापासून दयाळू असणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी मनापासून दयाळू असता, तेव्हा तो गुण तुमच्या आत्मसन्मानातून आणि तुमच्या खऱ्या चांगुलपणातून आलेला असतो. त्यात कोणताही दबाव नसतो. पण जेव्हा तुम्ही फक्त समोरच्या व्यक्तीला खुश करण्यासाठी स्वतःलाच त्रास देता, स्वतःच्या गरजा दाबून टाकता, स्वतःचा राग मनातच गिळून टाकता आणि ज्या गोष्टींनी तुम्हाला आतून खूप दुखावलं आहे त्यावरही छोटं हसू चेहऱ्यावर आणता, तेव्हा त्याला खरं प्रेम म्हणत नाहीत. मनोविज्ञानाच्या भाषेत याला पीपल प्लीजिंग बिहेवियर म्हणजे सगळ्यांना खुश ठेवण्याची सवय असं म्हणतात. पुरुष ही गोष्ट खूप सहज ओळखतात. त्यांना समजतं की तुम्ही स्वतःचा आत्मसन्मान कमी करून स्वतःला झुकवून त्यांच्या नजरेत चांगलं बनण्याचा प्रयत्न करत आहात आणि अशा वेळी ते हळूहळू तुमचा आदर करणं कमी करतात.
तुमची किंमत त्यांच्या नजरेत कमी होत जाते आणि शेवटी तुम्ही त्यांच्यासाठी एका टिश्यू पेपरसारख्या बनून राहता. ज्या स्त्रीला स्वतःची किंमत माहीत असते ती कधीही कोणत्याही पुरुषाचं लक्ष किंवा वेळ मिळवण्यासाठी स्वतःला लहान करत नाही. अशी स्त्री रागीट, अहंकारी किंवा उद्धट नसते. ती प्रेमळ असते. तिच्या मनात भरपूर प्रेम असतं. ती काळजी घेणारी असते, पण तिला स्पष्टपणे माहिती असतं की या जगात ती नेमकी कशाची पात्र आहे. ती तासनतास फोनजवळ बसून एखाद्याच्या कॉलची किंवा मेसेजची आतुरतेने वाट पाहत नाही. तिचं संपूर्ण आयुष्य एका पुरुषाभोवती फिरत नाही. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका स्त्रीचा हाच शांत आत्मविश्वास कोणत्याही पुरुषाला दिवस रात्र तिच्याबद्दल विचार करायला भाग पाडतो आणि त्याला तिच्यासाठी अक्षरशः वेडं करून टाकतो. मग अशा परिस्थितीत तुम्ही नेमकं काय करायला हवं? सर्वात पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे तुमच्या दोघांमधील अंतर तुम्ही एकटीने भरून काढण्याचा प्रयत्न ताबडतोब थांबवा. थोडं मागे या आणि त्याला स्वतःहून तुमच्यापर्यंत येऊ द्या. जर तो खरंच तुमच्यावर प्रेम करत असेल तर त्यालाही प्रयत्न करू द्या. तो भेटायची योजना करू दे. त्याच्या कृतीतून आणि प्रयत्नांतून तो खरंच तुमच्या आयुष्याचा भाग बनू इच्छितो का हे दिसू द्या. तुमचं एकटेपण रिकामं आणि उदास ठेवू नका. तुमचे जुने विसरलेले छंद पुन्हा जिवंत करा. नवीन चांगले मित्र बनवा. तुमच्या शिक्षणावर, तुमच्या करिअरवर आणि तुमच्या भविष्याच्या स्वप्नांवर पूर्ण लक्ष केंद्रित करा. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःचं आयुष्य मनापासून आनंदाने जगता तेव्हा तुम्ही नैसर्गिकरित्या अशी व्यक्ती बनता जिच्याकडे कोणताही माणूस आकर्षित झाल्याशिवाय राहू शकत नाही. त्याच्या एका मेसेजसाठी तुमचं सगळं काम सोडून प्रत्येक वेळी उपलब्ध राहू नका. स्वतःसाठी ठरवलेल्या तत्वांवर ठाम राहा आणि कोणत्याही पुरुषासाठी ती तत्त्व मोडू नका. योग्य पुरुष तुमच्या तत्वांना घाबरून पळून जाणार नाही. उलट तो त्या तत्वांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःला अधिक चांगला आणि अधिक सक्षम बनवेल. आणि जो पुरुष तुमच्या या तत्वांमुळे तुमच्यापासून दूर जात असेल तर मनावर हात ठेवून समजून घ्या, तो पुरुष तुमच्यासाठी बनलेलाच नव्हता. तुमची मैत्री, तुमचं मन आणि तुमचं खरं प्रेम फक्त तेव्हाच पूर्णपणे द्या जेव्हा समोरच्याच्या बाजूनेही तितकीच सातत्यपूर्ण मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला दिसतील. त्याच्या एका चांगल्या मेसेजवर किंवा एका चांगल्या दिवसावर तुमचं सर्वस्व त्याच्यावर उधळू नका. आधी त्याला तुमच्या प्रेमासाठी आणि तुमच्या जिव्हाळ्यासाठी पात्र ठरू द्या. त्याला हे सिद्ध करू द्या की तो तुमच्या या अमूल्य प्रेमाचा खरोखरच योग्य हकदार आहे. नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा, जगातलं कोणतंही सुंदर आणि मजबूत नातं असं टिकू शकत नाही ज्यात एकच व्यक्ती रोज स्वतःला जाळून नात्यासाठी मेहनत करत असते आणि दुसरी व्यक्ती फक्त त्याचा फायदा घेत असते. खरं प्रेम जबरदस्तीने मिळत नाही, रडून विनवण्या करून मिळत नाही, एखाद्याच्या मागे शिकारी कुत्र्यासारखा पाठलाग करून मिळत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाच्या पायाशी पडून किंवा प्रेमाची भीक मागून. खरं प्रेम कधीच मिळत नाही. जगातील सर्वात सुंदर आणि सर्वात मजबूत नाती तेव्हाच निर्माण होतात जेव्हा दोन व्यक्ती स्वतःच्या इच्छेने आणि समानतेने एकमेकांसोबत राहण्यासाठी प्रयत्न करतात. एखादा पुरुष तुमच्यावर सर्वात जास्त तेव्हाच प्रेम करतो जेव्हा तो तुमच्या व्यक्तिमत्वाने प्रेरित होतो. जेव्हा त्याला मनापासून असं वाटतं की तुमच्यासोबत राहिल्यामुळे तो आयुष्यात एक अधिक चांगला माणूस बनला आहे. पण त्याला अशी भावना तेव्हाच निर्माण होईल जेव्हा तुम्ही प्रेमाच्या नावाखाली त्याच्यावर जबरदस्तीचा दबाव आणणार नाही. उलट त्याच्यासाठी अशी मोकळी जागा ठेवाल जिथे तो स्वतःच्या मनाने, पूर्ण मनापासून फक्त आणि फक्त तुमचीच निवड करू शकेल. म्हणून जर तुम्ही आत्तापर्यंतचं आयुष्य हेच मानून जगलात की खरं प्रेम मिळवण्यासाठी खूप दुःख सहन करावं लागतं, समोरच्या व्यक्तीचे नखरे सहन करावे लागतात, तर आज ही जुनी आणि चुकीची समजूत पूर्णपणे मोडून टाका. ज्या व्यक्तीला तुमची इतकी मेहनत करूनही तुमची किंमत कळत नाही त्याच्यासमोर स्वतःची किंमत सिद्ध करण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही. तुमचा हरवलेला आत्मसन्मान पुन्हा एकदा मजबूत करा. तुमचे अश्रू पुसा आणि स्वतःच्या जागेवर पूर्ण अभिमानाने आणि आत्मविश्वासाने उभे राहा. जी योग्य व्यक्ती तुमच्यासाठी बनलेली असेल ती तुमच्याकडून प्रेमाची भीक मागायला लावणार नाही. ती स्वतःच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधेल. मानवी मेंदू म्हणजेच ह्युमन सायकोलॉजीचं जग
अत्यंत विचित्र आणि तितकंच शक्तिशाली आहे. आपला मेंदू अशी एक विलक्षण यंत्रणा आहे जी आपण ज्या गोष्टींवर प्रत्यक्ष कृती करतो त्या गोष्टी सर्वात जास्त लक्षात ठेवते. फक्त ऐकलेले शब्द हवेत विरून जातात, पण केलेली कृती मेंदूवर कायमची कोरली जाते. मनोविज्ञानातील कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी म्हणजेच वजन आणि सातत्याचा सिद्धांत सांगतो की जेव्हा तुम्ही लोकांसमोर एखादा मोठा निर्णय घेता तेव्हा तुमचं अवचेतन मन त्या निर्णयाला सत्य मानतं आणि त्यानुसार तुमचं वर्तन बदलायला सुरुवात करतं. जर तुम्ही माझे हे शब्द इथपर्यंत लक्षपूर्वक वाचले असतील आणि तुमच्या मनाच्या एखाद्या कोपऱ्यातून जोरात असा आवाज आला असेल की हो, मलाही असंच जगायचं आहे आणि आजपासून मी कोणाच्याही मागे धावणार नाही, मी माझी किंमत स्वतः ठरवेन, तर समजून घ्या तुमचा मेंदू याच क्षणी त्या जुन्या कमकुवत विचारांना मागे सोडण्यासाठी पूर्णपणे तयार होत आहे. पण या नव्या आणि शक्तिशाली बदलाला तुमच्या आयुष्याचा कायमचा भाग बनवण्यासाठी त्या निर्णयावर एक ठाम शिक्का मारणं खूप गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ आत्ताच लाईक कराल तेव्हा तो लाईक फक्त एक साधं क्लिक राहणार नाही, तर तो तुमच्या आत्मसन्मानासाठी दिलेला एक ठाम शब्द असेल. एक असं वचन की आज नंतर तुम्ही कधीही कोणासमोर प्रेमासाठी याचना करणार नाही. आत्ताच कमेंटमध्ये जा आणि अभिमानाने लिहा, मला माझी खरी किंमत माहीत आहे. हे नीट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने हे एक वाक्य जगासमोर लिहिता तेव्हा तुमचा मेंदू त्याला तुमचं नवीन सत्य म्हणून स्वीकारतो आणि त्याच क्षणी तुमच्या आत एक नवीन आत्मविश्वासाने भरलेली स्त्री जन्म घेत असल्याची जाणीव तुम्हाला होऊ लागते. अशी स्त्री जी कोणाचं लक्ष मिळवण्यासाठी कधीही वाट पाहत बसत नाही. महिलांचा मेंदू भावना निर्माण झाल्यावर केलेल्या कृती खूप खोलवर स्वीकारतो आणि मनोविज्ञान स्पष्टपणे सांगतं, जे लोक त्यांच्या नव्या विश्वासाला कृतीच्या रूपात जगासमोर आणतात त्यांचं आयुष्य सर्वात वेगाने आणि आश्चर्यकारकरित्या बदलतं. आणि या प्रवासात जिथे तुम्ही स्वतःला पुन्हा शोधत आहात तिथे एकट्याने का चालायचं? आत्ताच या चॅनलशी जोडा, सबस्क्राईबचं बटन दाबा आणि आमच्या या कुटुंबाचा एक भाग बना. सबस्क्राईब केल्यावर तुमच्या मेंदूला हा संदेश जाईल की तुम्ही या नव्या प्रवासात एकट्या नाही आहात. याचा फायदा असा होईल की पुढे कधी तुमचं मन कमकुवत पडलं किंवा पुन्हा एखाद्याला मेसेज करण्याचा विचार तुमच्या मनात आला तर आमचा आवाज आणि असेच मनोवैज्ञानिक सत्य तुम्हाला पुन्हा मजबूत करण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आज तुम्ही घेतलेला हा छोटासा निर्णय तुमच्या प्रेम करण्याच्या आणि प्रेम मिळवण्याच्या संपूर्ण पद्धतीला कायमचा बदलून टाकू शकतो. तुमचं उद्याचं आयुष्य अधिक सुंदर करण्यासाठी आजच हे पाऊल उचला. मैत्रीचा हात पुढे करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं सत्य लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या काळात तुम्हाला असेच खोल, रंजक आणि महत्त्वाचे मनोवैज्ञानिक रहस्य सतत मिळत राहतील, जे तुमचं आयुष्य अधिक सोपं आणि तुमची नाती अधिक सुंदर बनवतील. धन्यवाद.